आयला ह्या कारल्याला काय ना काय वेळ झाली का काय माहिती, डायरेक्ट ना पिवळे पडलेत बाबा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आज ना गुरुवार असल्यामुळे आज ना बाजार असतो बरं का ना. आमच्या आजीबाई पण बाजारात आल्या होत्या. म्हणलं चला आपलं ना बाजार वगैरे घेऊन येऊ, कारण आता कापूस विषणीसाठी आपल्याकडे ना माणसं आहेत, मग बराचसा बाजार न्यायचा होता. येता येता आमचे मित्र ना ब्लॉगर इकडे सुजल भाऊ दरेकर भेटले बरं का. आमचे मित्र वैभव भाऊ शेंडगे यांना ना सोडवण्यासाठी जायचं श्रीगोंद्याला, कारण गुलाब भाऊंचा फोन आला. म्हणले चला, म्हणलं जावाच लागते मग, कारण वैभव आहेत नगरला शाळेला बरं का. त्याला म्हणलं येतो तू सोडून, फक्त नीट ना शाळा शिक म्हणलं, पैसे भरलेलं वाया नको घालू आमचे. आपल्या आयुष्याची वेळ बदलू या ना बदलू, परंतु ना घड्याळाला शिल्ड मात्र नक्की टाकलं पाहिजे, कारण ती नक्कीच वेळ बदलणार आहे. मग काय वैभव भाऊंना डायरेक्ट ना इकडे ना एसटी डेपोला सोडलं. म्हणलं जा भाऊ सुखरूप आणि पोहोचलो, आम्हाला फोन नको करू. मित्राची एवढी काळजी घेतल्याबद्दल त्यांनी डायरेक्ट 2 किलो बासमती तांदूळ आपल्याला देऊन टाकले. येता येता म्हणलं रोटावेटरचे आपल्याला ना जॉईंडरचे नट घेऊन यावं. कसं आहे ना सारखे ना जॉईंडरचे नट तुटले ना परत तरच होतो. आणि मित्रांनो आपल्या मागे 7:30 लागली बरं का. आपल्याला आले दुखणं. मग काय येतात डॉक्टर साहेबांकडे गेलो. म्हणलं द्या भाऊ एकदाच लय मोठ्या गोळ्या. घरी आल्यानंतर समजलं की आपल्याला 2 टायमाच्या भाकरी बंद होणार आहेत, कारण आपण घासावरती औषध मारता मारता म्हातारे झालो. मग काय काल वैभव भाऊ कोण आणलं औषध तेच मारून घ्यावं म्हणलं. टाटा कंपनीचं रोगर आणि ना एक्स्ट्रा घेतलं बरं का आपण. माऊली भाऊ पण आले बरं का, रप्पा औषध मारून घेतलं. ट्रॅक्टरला पण भाडायला होतं बरं का. ह्या डॉनचा डान्स बघा आपल्या. आपल्याला आहे ना रोटावेटर मारत होतं बरं का. आधी ना जामदार कंपनीचा ना रोटावेटर मारत होता. त्यानंतर आमची भावकी म्हणजे इकडे संकेत भाऊ शेंडगे यांचे ना बाजरीमध्ये ना रोटावेटर मारत होता. आणि रोटर मध्ये इतका खकाना येतो ना मित्रांनो, तुमचा होता लवकरच काळा होणार आहे. मामाची पूर्वी आपल्याला मला वाटतं सोडून जाते काय नव्हता मित्रांनो. सिंगल रोटर मारलाय बरं का, परंतु इतकी महाग डायरेक्ट ना पेरण्यासारखं वाफे झालेत बरं का. इतकं मऊ झालंय का नाही विषयच नाही, परंतु खकाने मात्र आपल्याला चांगलं जॅम केलं या. रोटर वगैरे मारल्यानंतर लगेच ना नांगराचं आपल्याला ना काम आलं होतं. मग काय नांगराला आपली माती लागली तिथे काढून घ्या म्हणलं. ह्याच्या ना आपले 2-3 एकर तेवढेच लेवल होईल म्हणलं. माती साठून नांगर जोडू लागला. आमचे चुलते आलते बरं का, कारण इथं काय कोणी जोडाय नव्हतं. म्हणलं धन्यवाद. इकडे वावरात येऊन पोहोचलं, रप्पा ना फस गेलं टाकला, पटापटा रान काढून घ्या म्हणलं, कारण उशीर पण झाला होता. त्यांना म्हणलं आलो गेलो ह्यातच चाललं होतं आपलं. नांगरत असताना आपला मित्र पण भेटला बरं का. त्याला म्हणलं आपल्या आयडिया तेवढं फॉलो करून टाका, तुम्ही पण फॉलो करून टाका बरं का मित्रांनो. आणि ओल रान असले सारखं चिकचिक पण होते माती. आपलं तर झालं नांगरून. तुमचं कधी नांगरा थोडं कमेंट मध्ये सांगा आणि लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.